निवडणुकीत घवघवीत यश मिळालं त्याबद्दल सगळ्यात अगोदर आपलं अभिनंदन आणि आपल्या पक्षाचं अभिनंदन. मात्र 100 पार 125 पार हा आकडा का गाठता आणि आला? प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला, तरी येथील नागरिकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे आम्ही 85 पर्यंत जाऊ पोहोचलो. आणि काही ठिकाणी आमचे उमेदवार येत असताना थोडीफार आमच्यामध्ये झालेली आम्ही ती 100 पार साकार करू शकतो. तरी पण एक मॅजिक फिगर जी पाहिजे मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांनी, येथील जनतेने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंवरती विश्वास दाखवला, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष सावंतसाहेबांवरती विश्वास दाखवला आणि ते शहराचे 4 आमदार यांच्या चांगल्या कामावरती विश्वास दाखवल्यामुळे आज आम्ही 85 फिगर पार केली. एकूणच एवढं चांगलं यश मिळालं. महापौर पदाचा चेहरा कधी कोण असेल, कधीपर्यंत याविषयी म्हणजे जे नगरसेवक आहेत ते शपथ घेणार आहेत आणि कधी सोडत होणार आहे आरक्षणाची, त्याविषयी आणि चेहरा कोण असेल? मला वाटतं उद्या सोमवारी आरक्षणाची सोडत होईल, त्यानंतर ठरेल की महापौराचा चेहरा कोण असेल. शेवटी पक्षश्रेष्ठी याच्यावरती निर्णय घेणार. आपण कुठल्या मतदारसंघामध्ये हा चेहरा मिळू शकतो? महापौर हा पिंपरी शहराचा असेल. त्याचबरोबर स्टँडिंगचा पण प्रश्न असतो, तो पण स्टँडिंग कमिटी चेअरमन हा पिंपरी शहराचा असेल. कुठल्या मतदारसंघाचा एकूण जी दिलेली आश्वासनं होती, भाजपने जी आश्वासनं दिली होती विशेष करून शहराला, ती कधीपर्यंत पूर्ण होईल? पाणी कधीपर्यंत 24 तास मिळू शकेल? नक्कीच जी आम्ही वचननाम्यामध्ये आश्वासन दिले त्याच्यामध्ये पाणी व्यवस्था खूप महत्त्वाचा विषय आहे. लवकरात लवकर महापौर बसल्यानंतर सभागृह ज्यावेळेस चालू होईल सगळ्यात पहिले मुद्दा जो असेल तो पाणी व्यवस्थेवरती असेल. त्याच्यानंतर आम्ही लोकल ट्रान्सपोर्ट सुधारण्यासाठी मेट्रो शहर याचं जाळे कसे मोठ्या प्रमाणावरती वाढेल हे पाहणार. नंतर शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सगळ्या व्यवस्था त्याच्यामध्ये बरोबर घेऊन सगळ्या शहराचे मूलभूत विषय आहेत, गरज आहेत, सोडवण्यासाठी लवकर प्रयत्न करा. पाण्याचा प्रश्न हा खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो कधीपर्यंत मार्गी म्हणजे तो आश्वासन कधीपर्यंत? नक्कीच याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की 2017 सुद्धा या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कुठलं केलं तर 250 मिली पाणी जो भामा धरण, भामा असेल आणि आंध्र ते पोटामजूर आम्ही करून घेतलेलं आहे. आत्ताही त्याच पद्धतीने जे रिसायकल सोर्सेस तयार करून काही टाटा डॅम मधनं अतिरिक्त कोटा आपल्याला मिळतोय का याचा आम्ही करत प्रयत्न करू या शहराची ताण भागवण्यासाठी. क्रॉस वोटिंगचा काही फटका बसलाय का पार्टीला? कारण की काही पॅनलमध्ये 2 बीजेपी 2 राष्ट्रवादी असे निवडून आले, त्याविषयी काही क्रॉस वोटिंग हा काही ठिकाणी फटका बसला, पण तेथील नागरिकांचा तो विषय असेल त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये त्या खरं तर जे क्रॉस वोटिंग झाले ते तिथल्या क्रॉसच्या प्रभावाचा मी कारण होतो. पक्षात बरेच सारे म्हणजे तुम्ही उमेदवारी देताना काही निष्ठावान नाराज झाले होते, स्वीकृत मध्ये त्यांचा काही नावाचा विचार करणार का, याची काही यादी तयार करण्यात आली का आणि त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने? आणखी तर नाहीये कुठे काही केलं आम्ही. सध्या भविष्यात ज्यांनी पार्टीला चांगला सपोर्ट केला, ज्यांनी मोठ्या मनाने उमेदवार निवडण्याचे प्रयत्न केले अशांचाच विचार केला जाईल. तुमच्या पक्षाचे जे माजी महापौर असतील किंवा स्टँडिंग चेअरमॅन असतील यांना देखील मोठा फटका बसलाय का? अजित पवार ज्या पद्धतीने या ठिकाणी येऊन भ्रष्टाचाराचा आरोप करत होते, खरंच भ्रष्टाचार झालाय का आणि त्यामुळे तुमचे जे पदाधिकारी आहेत ते पडले? असं नाहीये. आरोप निवडणुकीच्या काळामध्ये आरोप होणारच आहे हे आम्हाला माहिती होतं, पण भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत होते आणि येथील जनतेला विकास हवा आहे, कुठले बाकीचे मुद्दे नाही हवे. कारण हे शहर 35 लाख लोकसंख्येचं शहर होत चाललेलं आहे आणि या शहराची गरज पाणी व्यवस्था आहे, लोकल ट्रान्सपोर्ट आहेत, मेट्रो शहर आहेत, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहेत, जनजीवन लोकांना चांगलं झालं पाहिजे. तर लोकांना ते मुद्दे भावले आणि लोकांनी त्या मुद्द्यावरच खरं तर भारतीय जनता पार्टीला एवढ्या बरोबर मतदान केलं. अजून एक प्रश्न, रात्रीच्या वेळी जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना काम करावं लागत आहे, त्यांची अशी मागणी की ते रात्रीचं बंद करावं, ते देखील तुम्ही बंद करणार नाही? नक्कीच आता याच्यामध्ये ज्यावेळेस महापौर बसेल, लोकल बॉडी बसेल, हे सगळे निर्णय त्या लोकांच्या अडचणी समजा आम्ही घेणार आहोत. बापू, खरं तर तुमच्या नेतृत्वात मोठं यश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळाले आहे, तर एक चेहरा म्हणून स्टँडिंग किंवा महापौर चेहरा असेल का? भारतीय जनता पार्टी ही आमची वरिष्ठ लेवलला निर्णय होत असतात, त्यामुळे स्थानिक लेवलला हा विषय काही कुठलाच नाही. शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून वरिष्ठ लेवलला जे आमचे कोर कमिटी आहे जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य असेल. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.